नमस्कार, रयत टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सराव संच 3.3 आणि हा सराव संच थोडासा विशेष आहे, कारण ह्यातला एकच प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने सोडवायचा आहे। संश्लेषक भागाकार आणि रेषीय पद्धतीने भागाकार, या दोन पद्धतीने आपल्याला भागाकार करायचा आहे आणि येणारे उत्तर आपल्याला भागाकार व बाकी या स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी दिलेला भागाकार कसा आहे तो या ठिकाणी पहा। या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे 2m वर्ग वजा 3m अधिक 10 भागिले m वजा 5 या बहुपदीने या बहुपदीला आपल्याला भागायचं आहे। म्हणजे संश्लेषक पद्धतीमध्ये सुरुवातीची आपली कुठली पद्धत पाहूया आपण, संश्लेषक पद्धतीने आपण भागाकार करू। संश्लेषक पद्धत कशा पद्धतीने, तर आपण या संश्लेषक पद्धतीमध्ये केवळ त्याच्या सहगुणकावरून आपण हे उदाहरण सोडवणार आहे। मग दिलेली जे काय आपण ज्याला भाग घालणार आहे ते भाज्य बहुपदी काय आहे या ठिकाणी, तर भाज्य बहुपदी आहे आपल्याला दिलेली या ठिकाणी 2m वर्ग वजा 3m अधिक 10 अशा पद्धतीची ही बहुपदी आपल्याला मिळालेली आहे, त्यांनी दिलेली आहे। आता याचं सहगुणक रूप आपल्याला लिहायचं आहे। जर तुम्हाला ही बहुपदी प्रमाण रूपामध्ये असेल, आता प्रमाण रूप काय हे आपण गेल्या सराव संच मध्ये पाहिलेलं आहे, त्याचे काही घातांक आहेत 2 1 0 हे अशा पद्धतीचे असले पाहिजे उतरत्या क्रमानुसार। मग या भाज्य बहुपदीचं आपल्याला सहगुणक रूप लिहायचं आहे, सहगुणक रूप लिहायचं आहे। तर सहगुणक रूप आणि बहुपदी प्रमाण रूपात ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती असेल की गणित अतिशय सोपं, आपण सहजपणे हे सोडवू शकतो। पहिल्या पदाचा या ठिकाणचा सहगुणक पहा काय आहे, 2m चा वर्ग आहे, म्हणजे या ठिकाणी याचा सहगुणक आला 2, या ठिकाणी वजा 3m आहे म्हणजे या ठिकाणी आले वजा 3 आणि हा हे स्थिर पद आहे हे 10 आहे असं आपल्या ठिकाणी आलं। आता याच बरोबर तुम्ही कशाने भागणार आहात, म्हणजे तो भाजक काय आहे तुमच्याकडे m वजा 5 आहे, भाजक काय आहे m वजा 5, पण यामध्ये एक बदल आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। m वजा 5 असून वजा 5 ची तुम्हाला विरुद्ध संख्या घ्यायची, वजा 5 ची विरुद्ध संख्या काय असते, वजा 5 ची विरुद्ध संख्या अधिक 5 किंवा धन 5 आपण त्याला म्हणून फक्त आपण 5 अशा पद्धतीचं आपण मेन्शन करू शकतो। एवढं काम केलं की आपल्याला आणखी एक महत्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे बाळांनो आपल्याला या ठिकाणी 2 रेषा ओढून घ्यायची, त्याची मांडणी करायची आपल्याला। मी अशी एक या ठिकाणी घेतो रेष आणि अशी एक घ्यायची, ओके। तर यानंतर आपल्याला हे दिलेले जे काही सहगुणक रूप बहुपदी आहे ही आपल्याला या ठिकाणी ऍज इट इज घ्यायची, 2 वजा 3 आणि 10, तिथं वजा 5 चे भाजक मधील जो वजा 5 आहे ना याची विरुद्ध संख्या काय आहे 5, ती या बाजूला लिहिणार आपण। सुरुवातीला आता या ठिकाणी आपल्याला सहगुणक रूप या ठिकाणी मिळवायचं आहे की जे येणारे आपल्या उत्तराचं म्हणजे भागाकाराचं हे सहगुणक रूप असेल। पहिली संख्या आहे 2, ऍज इट इज जशीच्या तशी खाली लिहा, जशीच्या तशी आपण या ठिकाणी खाली लिहिली। आता ह्या दोघांचा गुणाकार करा, 5 गुणिले 2 5 दुनी 10 तो या ठिकाणी मांडायचा, वजा 3 अधिक 10 म्हणजे काय आले अधिक 7 आपल्याला या ठिकाणी भेटतं। परत या 5 चा आणि 7 चा गुणाकार करा, 7 5 35, हे 35 आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल आणि 10 आणि 35 एकूण किती झाले 45 आणि ह्याला एक मस्त असा एक ब्रॅकेट करा, कारण ही आहे तुमची बाकी। हे काय आलं आपल्याला बाकी मिळाली। मग आता या ठिकाणी आपल्याला भागाकाराचं रूप आपल्याला सहगुणक रूप या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणून भागाकाराचे सहगुणक रूप सहगुणक रूप काय मिळालेलं आहे तुम्हाला,
ही तर बाकी झाली, राहिले खाली काय 2 आणि 7, 2 स्वल्पविराम 7. म्हणून तुम्हाला भागाकार लिहिता आला पाहिजे याच्यावरून. पहिल्या सराव संचमध्ये आपण या संदर्भात प्रॅक्टिस केलेली आहे. सहगुणक रूपावरून भागाकार रूप लिहिणे. 2 आणि इथं 7 आहे, अर्थात तुमचा या ठिकाणी पहिल्याचा घातांक 1, दुसऱ्याचा 0, म्हणजे 2m अधिक 7 हा तुमचा भागाकार येईल. आणि तुमची हिथं हे जे काय राहिलेले तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे ती काय तुमची बाकी, ती किती आहे 45. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे उत्तर सोडवता आलं. आता हाच प्रश्न मित्रांनो आपल्याला कशा पद्धतीनं सोडवायचा आहे, तर रेषीय पद्धतीनं भागाकार करू. आता रेषीय पद्धतीनं भागाकार करायचं म्हटलं की आपल्या समोर जी दिलेली बहुपदी आहे ती बहुपदी या स्वरूपात आहे, 2m वर्ग वजा 3m अधिक 10. आता या रेषीय बहुपदीमध्ये हा भागाकार करत असताना आपल्याला करायचंय काय, तर या ठिकाणी m वजा 5 हा तुम्ही काय आपल्या ठिकाणी भाजक आहे, तो या प्रत्येक टर्म मध्ये प्रत्येक पदामध्ये आपल्याला तो कॉमन काढायचा, ऍड करायचा. याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही नाहीये. तर बघा या ठिकाणी बरोबर. आता मी फक्त पहिल्या पदाचा या ठिकाणी विचार करतो. पहिलं पद आहे 2m चा वर्ग. काय 2m चा वर्ग. मग 2m मधला 1m यामध्ये आहे, भाजक मध्ये आहे. मग तो आपण काय करू या ठिकाणी, किंवा हे स्वतंत्र उदाहरण या ठिकाणी आपण मी परत इथं लिहितो. इथं m वजा 5 न आपल्याला भागायचं आहे. तुम्ही म्हणणार परत या उदाहरणाकडे कशाला जायचं आहे आपल्याला, म्हणून इकडे घेतलं. परत सेम उदाहरण आहे, तेच आपल्याला रेषीय पद्धतीने सोडवायचं. ही जी आहे त्याला संश्लेषक पद्धत असं म्हटलं जातं. मग ह्यातला m एक बाहेर आहे, म्हणजे या ठिकाणी काय राहिले तुमच्याकडे 2m, हे ब्रॅकेट मध्ये घ्या, 2m वजा 5. आता 2m गुणिले m म्हणजे 2m चा वर्ग. आता 2m त्याला पण गुणावं लागेल वजा 5 ला, 5 दुने 10, म्हणजे कसलं 10 आलं या ठिकाणी वजा 10 आलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जर वजा 10 येत असेल तर तुम्हाला अधिक 10 करावं लागेल, अधिक 10 येत असेल तर वजा 10 करावं लागेल. मग आता या ठिकाणी वजा 10 आलं ना, म्हणून आपण काय केलं, त्याला अधिक 10 एक्स्ट्राचं पद आहे काढून टाकायचंय. तर या ठिकाणी 10 आणि हे m ला m आहे असं. मग राहिला काय विषय, आता वरचं जे काय पद शिल्लक आहेत, पुढची पद आहेत, हे परत आपल्याला आहे अशी लिहायची आहेत. काय आहे पुढं, वजा 3m अधिक 10. ठीक आहे. आता ही झाली आपली पहिली पायरी. आता पहिल्या पदामध्ये आपण m वजा 5 कॉमन काढलं, तसंच आता दुसऱ्या पदामध्ये काढूया. आता या ठिकाणी दोघांचा घातांक समान आहे, मग त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला या ठिकाणी करून घेता येईल. अधिक 10m मधून वजा 3m गेले, किती शिल्लक राहिले तुमचे 7m, आणि पुढचा राहिलेला पद घ्या ते आहे 10. आता आपलं टार्गेट आहे बाळांनो, तर या ठिकाणी 7m मध्ये आपल्याला m वजा 5 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळवायची. ठीक आहे. आता इथपर्यंत आले ते लिहा, 2m m वजा 5. आता ह्यातून 7m मधून फक्त कॉमन काय निघेल 7 येईल. आतमध्ये राहिलं काय, तर m वजा 5 हे याच्यातून कॉमन काढायचंय. पहा 7 गुणिले m 7m. आता हे न याला गुणावं लागेल, 7 गुणिले वजा 5, 7 5 35. कसले 35 आले, तर हे वजा 35 आले. 7 5 35 वजा आले, त्याला अधिक करा, अधिक आलं त्याला आपण वजा केलं, वजा आलं अधिक करो. आणि राहिलेली टर्म कुठली या ठिकाणी आता +10 हे आहे असं लिहा. म्हणून बरोबर 2m m वजा 5 याला पुन्हा हात लावायचा नाही, येईल आहे असं या ठिकाणी आपल्याला लिहायचंय. प्लस 35 अधिक 10 किती झाले 45. किती झाले या ठिकाणी 45 झाले. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी हा आपल्याला कॉमन आलेला आहे, एकसारखा आलेला आहे. मग तो एकदा सुरुवातीला पहिला लिहा. आता कुठल्या पदातून m वगैरे असं पद आपल्याला कॉमन काढता येत नाही, काय नाही झालं. तर या ठिकाणी दुसरं पद आपण अवयवपाडामध्ये पाहिलं होतं, त्याच पद्धतीने 2m अधिक 7 आणि अधिक या ठिकाणी 45 अशा पद्धतीने आपल्याला येईल. मग तुम्ही म्हणाल भागाकार कुठं आहे,
म्हणून इथे लिहा भागाकार बरोबर हे जो तुमचा आहे तो भागाकार आहे 2m अधिक 7 आणि बाकी काय निवांत म्हणण्यापेक्षा इथं बाकी जे आहे ते 45 घ्यायची बाकी किती आली 45 आली। आता एक गोष्ट तुम्ही बघा इथं भागाकार काय आहे तुमचा 2m अधिक 7 2m अधिक 7 बाकी 45 बाकी 45। तर मित्रांनो अशाच पद्धतीची पुढची उदाहरण देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मित्राला आपल्या नक्कीच पाठवायचा आहे। थांबूया या ठिकाणी। जय हिंद जय कर्मवीर।